तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। निवडणूक राहुरी कारखान्याची की बाजार समितीची हेच समोरची मंडळी विसरले। बाजार समितीच्या माध्यमातून अमुक केलं तमुक केलं हे सांगून सभासदांना वेड्यात काढण्याचं काम बंद करा। तालुक्याची बंद पडलेली कामधेनू असलेला कारखाना सुरू कसा करणार, सभासद व कामगारांना न्याय कसा देणार ते आधी सांगा, मग बाजार समिती व विकासाच्या गप्पा मारा, अशी टीका शेतकरी विकास मंडळाचे प्रमुख राजूभाऊ शेटे यांनी केली। देवळाली प्रवरा येथील शांताबाई कदम सांस्कृतिक भवनात डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ शेतकरी विकास मंडळातील उमेदवारांच्या प्रचारार्थ राजूभाऊ शेटे बोलत होते। या सभेच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कदम होते, तर यावेळी व्यासपीठावर शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब झुंधारे, ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, साहेबराव तरबडे आदी उपस्थित होते। प्रसंगी प्रहारचे नितीन पानसरे यांनी मनोगत व्यक्त केलं। पुढे बोलताना राजूभाऊ शेटे म्हणाले की रात्रीचा दिवस करून बंद पडलेला तनपुरे कारखाना सुरू करायचा हा एकच ध्यास मी व माझ्या सर्व सहकार्याने घेतला असून कामगारांचे पगार सभासदांच्या पदरात झुकतं माप टाकून त्यांना न्याय देण्याचं काम शेतकरी विकास मंडळाकडून केलं जाणार आहे। प्रस्थापितांना जुगारून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना विजय करा असं आवाहन त्यांनी केलं। शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे म्हणाले की अनेक वर्ष सत्ता उपभोगून कारखाना बंद पाडणाऱ्यांना नाही तर कामगार, त्यांचं कुटुंब, सभासद, शेतकरी यांची जाण असलेल्या राजूभाऊ शेटे यांच्या अधिपत्याखाली शेतकरी विकास मंडळाला विजय करून ही कामधेनू सुरू करण्यासाठी संधी द्यायची आहे। यासाठी सभासदांनी त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे। सामान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील राजूभाऊ शेटे यांच्या मागे उभं असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर सहकाराचं वाटोळं करण्यासाठी खासगी कारखाना रूपी सवत उभी करून मोठं पाप विरोधकांनी केलंय। कारखाना सुरू करण्यासाठी नव्हे तर जमीन, प्लॉटवर व संलग्न संस्थांवर विरोधकांचा डोळा असल्याचा आरोप ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार यांनी केलाय। यावेळी देवळाली प्रवरा गटातील शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार गोरक्षनाथ चव्हाण, गणेश मुसमाडे, चंद्रकांत आढाव यांच्यासह अन्य गटातील उमेदवार, सभासद, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।